दादाराव पाटील ढगे यांची सामाजिक कार्यात मोलाचे योगदान. साहेबराव वाकोडे यांची प्रतिक्रिया. भोकर विधानसभा क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांचे सामाजिक कार्य पाहता त्यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा करत सोमठाणा गावातील नागरिकांनी मानले आभार. भोकर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमठाणा, सोमठाणा तांडा, सावरगाव माळ, पाकी तांडा, देवठाणा, आमरू नाईक तांडा, मसलगा, कासार तांडा, मालदरी तांडा, भुरभोशी, किने, आमठाणा, नेकली, नसलापूर इत्यादी जिल्हा परिषद शाळांना दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने शालेय साहित्य वह्या पेनाचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेले भुजंगराव पाटील ढगे, जीवनराव नाईक, आनंदराव पाटील मगरे, बालाजी पाटील नागेलीकर, सीताराम किनकर, संजय मेंढेवाड, काशीनाथ बैनवाड, जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, वाडी तांडा गावातील गावकरी मंडळी यांची उपस्थिती होती. दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने देवठाणा जिल्हा परिषद शाळेमध्ये आज शालेय साहित्य वह्या व पेनीचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आलेले आहे. सामाजिक भावनेचे वाटप करण्यात आलेले आहे. तर गावकऱ्यांच्या वतीने आपली काय प्रतिक्रिया आहे? गावकऱ्याच्या वतीने अशीच की जिल्हा परिषद शाळा हे म्हणजे गोरगरीब विद्यार्थ्याची असते. ज्या खाजगी शाळा आहे जे श्रीमंत गडजान जे संपत्ती आहे ते खाजगी शाळा डोनेशन करून भरतात. आता असं झालेलं आहे की जिल्हा परिषद शाळेमध्ये कोणी राहायला तयार नाही, की आता गोरगरिबाचेच विद्यार्थी या शाळेत राहतात. त्यांना काहीतरी आज जे आपले सामाजिक कार्यकर्ते म्हणा, समाजसेवक म्हणा, दादाराव ढगे पाटील यांनी जे त्यांच्या एक मनामध्ये असं गोरगरीब जनतेबद्दल आणि विद्यार्थ्याबद्दल एक त्यांचा ध्यास आला की बा खरोखरच आपण कुठं तरी दान करायचं आहे, परंतु कोण्या रूपात आणि कुठं केलं पाहिजे. विनाकारण कुठेही बाहेर केलं तर त्या शिक्षण हे वागणीचं दूध असल्यामुळे शिक्षण शिकलं तरच काहीतरी पुढील आपला देश घडेल, आपले विद्यार्थी घडतील, आपलं गाव घडेल, तालुका घडेल. त्या रूपातून त्यांनी काय ना काय फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आज देवठाणा जिल्हा परिषद शाळेमध्ये 2 वह्या 2 पेन असं प्रत्येक विद्यार्थ्याला वाटप केले. त्यामुळे आपल्या गावातल्या सर्व विद्यार्थ्याला जवळपास 150 विद्यार्थ्याला एवढा आनंद झाला की खरोखरच आपलं सुद्धा कोणीतरी काळजी घेणाऱ्या आपले समाजसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते आपल्या तालुक्यामध्ये मतदारसंघात आहेत. असेच अनेक आपले कार्यकर्ते होऊन आपल्या जिल्हा परिषद शाळेला प्रत्येक जण जर अशीच मदत दिली तर खरोखर जिल्हा परिषद शाळा हे खाजगी शाळापेक्षा वर जाईल आणि नाव लौकिक होईल. असेच मी सर्व ढगे पाटलाला विनंती करतो की याने प्रत्येक उपक्रम असा राबवा की खरोखरच त्यातून काहीतरी आपल्याला फलित मिळालं पाहिजे आणि समाज काहीतरी घडला पाहिजे. त्यासाठी त्याने असा प्रयत्न केला. त्यांच्याबद्दल मी त्यांना लाख शुभेच्छा देतो. खरोखरच त्यांची एक दूरदृष्टी ठेवून त्यांनी जे उपक्रम राबविला की आमच्या लक्षातही नव्हतं, परंतु त्यांनी आज सकाळी सुकारसरनं आम्हाला निरोप दिला, व्हॉट्सअपला टाकले की बा ढगे पाटील आपल्या शाळेमध्ये वह्या आणि पेनी वाटप करत आहेत. आम्ही कामातला काम बाजूला सारून सर्वजण सकाळपासून आम्ही बाहेर गावाला न जाता शाळेमध्ये उपस्थित राहिलो. खरं काही जेवढ्या आपले पिपळकुटा म्हणजे जवळपास 50-60 किलोमीटर अंतरावरचे सुद्धा ढगे पाटील देवठाणा शाळेबद्दल एवढी आपुलकी आहे, आपल्याला राहायला पाहिजे म्हणून आम्ही सर्व गावातील सर्वांनी इथं काम बाजूला सारून शाळेमध्ये उपस्थित राहिला आणि शाळेच्या सर्व विद्यार्थ्याला दिल्याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आनंदमय वातावरण निर्माण झालेले आहे. असेच पुढे उपक्रम राहावा मी त्यांना अशीच विनंती करतो आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आमच्या इथे देवठाणा शाळेमध्ये दादाराव पाटील ढगे यांनी आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना वही आणि पेन वाटप केलेलं आहे. मी 4 दिवसापासून बघतोय त्यांचं पूर्ण शाळेमध्ये सगळीकडेच तालुक्यामध्ये मतदारसंघात वाटप चालू आहे. तो कार्यक्रम जो ज्यांनी हाती घेतला आहे तो अतिशय म्हणजे त्याची प्रशंसा जेवढी केली तेवढी कमीच आहे. आणि त्यांच्या 25व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब महिलांना साडी चोळीचं वाटप आणि प्रत्येकी 5,000 रुपये. काल पाकिस्तान येथे एक आत्महत्या केली माणसे, त्याला 51,000 रुपये हे दिलेत, मदत दिलेत. परत तिथं टाकराळा तिथं जाऊन मदत दिली. ही यांचा जो कार्यक्रम करत आहेत त्याला आमचे एक आघाडीतील घटक पक्ष सहकारी पक्ष म्हणून आमचा शिवसेनेच्या वतीने त्यांना पूर्ण पाठिंबा आहे आणि त्यांच्या मनात जी इच्छा आहे ती पूर्ण करो ईश्वर एवढीच प्रार्थना करतो. त्यांना पुढील कार्यात शुभेच्छा.